एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळते मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोग. या केंद्रीय निवडणूक आयोगाला एखाद्या राजकीय पक्षाला किंवा एखाद्या राज्यातील एखाद्या पार्टीला काय करता येते? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात येतो, त्याला अधिकार त्यांना दिलेला आहे. आता थोडक्यात आपण केंद्रीय निवडणूक आयोग थोडक्यात पाहूया. तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे, तर स्थापना बघा, स्थापना जी आहे ते आपल्या स्वातंत्र्यानंतर 25 जानेवारी 1950 रोजी झाली. बरोबर, 25 जानेवारी 1950 ला याची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आणि या दिवशी आपण दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा करतो? मतदार दिन म्हणून पण साजरा करतो. लक्षात घ्या, मतदार दिन म्हणून साजरा केला. हा जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे याची जी तरतूद आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये असणारी तरतूद जी आहे ती तरतूद भाग 15 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. भाग 15 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या भाग 15च्या अंतर्गत एकूण 324 ते 329 या कलमांतर्गत ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मग हा केंद्रीय निवडणूक आयोग नेमका कोणत्या कलमांतर्गत स्थापन केला जातो हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं उत्तर आहे कलम 324 आहे. याचं उत्तर किती आहे? कलम 324. हा झाला केंद्रीय निवडणूक आयोग. त्याबरोबर आपल्याला याच्यासोबतच आणखीन एक महत्वाची माहिती पाहावी लागते, ते म्हणजे काय आहे की मुख्य निवडणूक आयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्त तर म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर असं त्यांना आपण संबोधतो. तर हे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पहिले कोण आहेत, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की शेवटचे म्हणजे आता सध्या असणारे कोण आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर भारतीय निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचे पहिले जे आहेत ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. लक्षात घ्या, कोण होते? सुकुमार सेन. आणि त्यानंतर जे आत्ताचे 26वे आहेत, आता सध्याला जे 26वे आहेत ते कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहे. आता सध्याला कोण आहेत? ज्ञानेश कुमार. अशा पद्धतीने आपण केंद्रीय निवडणूक